बघा एक बार राम म्हणलं होतं तर ते गादीवर बसलं, कुणाच्या जगाच्या मालकाच्या रामाच्या गादीवर बसलं. आणि आपण जर जन्मभर देव केला तर आपल्याला कुठे जागा मिळायचं. वैकुंठ भवानी वैकुंठात घर केलं. मग आपण जर जन्मभर देव केला तर कशावर वाया जाईल हो? मग तसं देवाची सेवा केलेली कवाही वाया जात नाही. अभंगाचं दुसऱ्याचे कोणी कन्या पुत्र खाली घातला गेली रावणाक गेली. म्हणली मामाश्री मी माझ्या नवऱ्याचा घात करण्याचा बदला घ्यायचा आले. रावण काय म्हणला, तुम्हाला काय विचारायला लागली? तुझ्या नवऱ्याचा घात करण्याचा बदला घ्यायला चालीस नाही, तुम्हाला काय विचारायला लागली? ते म्हणली पतिव्रताचा धर्म आहे. म्हणजे मोठ्याचा आज्ञा घेणं. काय म्हणली? मोठ्याची आज्ञा घेणं पतिव्रताचा धर्म आहे. म्हणली तू जाऊ शकतेस म्हणला. पण ती पुढे चाली की मधलेला असते पितवाया मधले म्हणजे यार तुला काय येड लागले काय? म्हणला काय झालं? म्हणला त्या रामाची सीता तुझ्या ताब्यात तू इथून चालली बदला घ्या. येड लागलं काय? जाऊ दे लोक. म्हणला उद्या जर रामाचं मन फिरलं ते म्हणला माझी बायको आणून देईन तुझी सून नेत. आटीची आटी भांडे टोला. पुन्हा काय म्हणलं, आणि कशाच्या शेजार सांगितलंस तर कोंबडी बी तुला. काय म्हणलं, कशाचे हे जर सांगितलंस तर कोंबडी बी तुला. तरी ते काय म्हणत थोडा टाइम लागेल. काय म्हणलं थोडा विभीषण रामाला शरण गेला. आता बऱ्याच जागेवर उरपट आलं. काय म्हणते, विभीषण चांगला होता, रामाला शरण गेला. बघा रावणाचा भाऊ होता. रावण किती कपटी होता, विभीषण किती चांगला होता. पण ते रामाच्या हितासाठी गेलता का स्वतःच्या हितासाठी? हो, स्वतःच्या हितासाठी गेलता. ते ज्ञानिक होता, त्याला माहित होतं रामाचं जर लागलं तर आपल्याला लंका फुकट मिळेल. ते इतका चंद्र होता. ते रामाला जाऊन भेटला. मग तिथं गेल्याच्या नंतर रामानं गंध केला आणि लावला विभीषणाला. म्हणला तुला लंका दिली. मारुती म्हणला तू आताच त्याच्यासाठी लंका दिली म्हणजे काय? मारुतीच ओळखीत होता विभीषणाला फक्त बर का. मग ह्यांची बैठक माणसं फुटल्याशिवाय उजरत नाही बर का. माणसं फुटल्याशिवाय सुधरत नाहीत. ते फुटले बाबा, फुटले ना, फुटले. मग ह्यांनी